करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आज 156व सत्र, तंत्रज्ञान आणि भविष्यातल्या आवश्यक कौशल्याची माहिती या सत्राखाली आपण घेणार आहोत. AR आणि VR या तंत्रज्ञानाचा वापर. आता हे शब्द सगळीकडून तुमच्या कानावर पडत असतात मित्रांनो. वेगवेगळ्या पद्धतीचे आर्टिकल वाचत असता किंवा पॉडकास्ट बघत असता, त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजत असतात आणि बऱ्याच वेळेला आपण त्याच्या डीप मध्ये न जाता तेवढंच ऐकतो आणि आपण सोडून जातो. मग आतापर्यंत उद्योजकता विकासासाठी काही बघितले मॉडेल आपण, किंवा आपण या ठिकाणी कालचाच विषय कर्जमुक्तीसाठीचा बघितला. मग तसंच आपण या ठिकाणी आजची जी काय AR आणि VR जे आहे, म्हणजे आर्ग्युमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी, या गोष्टी आपण बघणार आहोत. लक्षात घ्या. आणि 2027 पर्यंत ही जी इंडस्ट्री आहे ही साधारणतः $450 बिलियन होण्याचा अंदाज आहे. AR आणि VR ची इंडस्ट्री जी आहेत. आणि ही फक्त गेमिंग साठीची गोष्ट नाही, ही आता तुम्हाला शिक्षण, आरोग्य, उद्योग, संरक्षण, पर्यटन या सगळ्याच बाबींवर या ठिकाणी उपयोगाचा होणार आहे. लक्षात घ्या. आज जगात 30 कोटीपेक्षा जास्त लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये AI आणि VR हे वापरतात आणि दरवर्षी त्याची वाढ जी आहे ते 30% दराने वाढते. लक्षात घ्या. आता आपल्यातले काही लोक, तुमची जी पिढी आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या की काही लोकांनी पोकेमॉन गो नावाचा एक गेम होता, तो काही लोकांनी खेळला असेल. लक्षात घ्या. काही वेळेला ती नंतर बंदी आली किंवा काय झाले असे प्रॉब्लेम, ते खेळले असतील. किंवा तुम्ही कधी VR सेट वापरून बघितलेला आहे का? तर बऱ्यापैकी काही ज्यांनी वापरला त्यांनी हँड रेज करायला हरकत नाही आतापर्यंत वापरला असेल तर. लक्षात त्याच्यावरती. किंवा IKEAचं जे काही ऍप आहे ते वापरून घरात फर्निचर ठेवून बघितलं का? किंवा तुमचं लेन्स कार्डला जर तुम्ही गेलात तर तो तुमच्या फ्रेम ज्या त्या फ्रेम चूज करण्याला तुम्हाला मदत करतो. ह्या गोष्टी बघितल्या असतील. आणि हे जर तुम्ही आतापर्यंत बघितलं नाही याचा अर्थ तुम्ही 2 स्टेप मागे आहात. लक्षात घ्या. तर आपल्याला त्या गोष्टी या ठिकाणी ट्राय करायच्या आहेत. आता ही मुळातच ही गोष्ट लक्षात घ्या की हे तंत्रज्ञान किती उपयोगाला येतं. म्हणजे आता ज्या वेळेला तुमची एखादी बाईक तुम्ही बघता, खरेदी करायला जाता, एखादी कार खरेदी करायला जाता, तर त्यावेळेला ते कार दाखवत नाही तुम्हाला, म्हणजे ऑनलाईन, पण ते कारचा आतला पूर्ण व्ह्यू, बाहेरून पूर्ण व्ह्यू, त्याचं इंजिन, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात किंवा तो भास निर्माण करून देण्याचं, ते फील देण्याचं काम करत असतात. हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो की ही जी बाब आहे ही बाब भविष्यातली नसून हे आता प्रॅक्टिकल वर्तमान मधलं वास्तव आहे की हे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केलेली आहे. लक्षात घ्या. AR ही मूलभूत तंत्रज्ञान क्रांतीपैकी एक असणारे आहे. जसं स्मार्टफोननं आपलं आयुष्य बदललं तसं AR आणि VR पुढच्या दशकामध्ये क्रांती करणार आहे. लक्षात घ्या. आणि त्या दृष्टिकोनातनं काही भाग आपण समजून घेऊया की AR आणि VR म्हणजे नेमकं काय. त्यातलं बेसिक जर समजून घ्यायचं असेल, VR म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी, म्हणजे पूर्णपणे कृत्रिम, कम्प्युटराइज, जिथं या ठिकाणी खरं जग विसरून तुम्ही नवीन जगामध्ये प्रवेश करता. म्हणजे तुम्ही एखादा VR सेट लावला तर मंगळावर चालू शकता, सागराच्या तळाशी जाऊ शकता, डायनासोर सारख्या काळात पाठीमागे प्रवेश करू शकता, शांत जंगलात जाऊन ध्यान करू शकता. लक्षात घ्या. हे सगळे या ठिकाणी एन्व्हायरमेंट क्रिएट जे आहे ते क्रिएट VR बॉक्सच्या माध्यमातून केलं जातं. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही वास्तविक जग बघत नाही तर तिथं फक्त आभासी तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी दाखवल्या जातात. आणि AR म्हणजे आर्ग्युमेंटेड रियालिटीमध्ये काय, संवर्धित वास्तविकता म्हणजे काय आहे, तर जगातली खऱ्या जगाची माहिती डिजिटल या ठिकाणी चित्र किंवा वस्तू स्वरूपात जोडणं. म्हणजे तुम्ही जे खरं आहे ते बघता तर त्यात काही डिजिटल गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. लक्षात घ्या. म्हणजे पोकेमॉन गो मध्ये तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरात बागेत पोकेमॉन दिसतात तुम्हाला. हे लक्षात घ्या. खेळत असताना तुम्ही बघितलं असेल. लक्षात घ्या. त्यानंतर इंस्टाग्राम, स्नॅपचॅट फीचरवर तुमच्या चेहऱ्यावर कुत्र्याचे कान वगैरे ते बघितलं असेल तुम्ही, फिल्टर वेगवेगळे वापरून. लक्षात घ्या. त्यातलाच एक भाग आहे. IKEA प्लेसचं जे काही ऍप आहे त्यासारखे बरेच आहेत. म्हणजे लेन्स कार्ड आहे, IKEA आहे, बऱ्याच लोकांनी आता ते सुरू केलेलं आहे. लक्षात घ्या. तर ते तुमच्या खोलीचा आभासी फर्निचर ठेवून बघतायत. त्याला साईज दिली, फोटो दिले की ते सांगतं इथं कसं दिसेल, सोफा कसा दिसेल, टेबल कसा दिसेल, सेंटर टेबल, कॉर्नर पीस, जे काही तुम्हाला लागतं ते सगळं तिथं दाखवता येतं. लक्षात अशा पद्धतीने.
गुगल लेन्सवर तुम्हाला माहिती आहे आता की आपल्या कॅमेरावर या ठिकाणी फुलावर धरा त्याचं नाव कळणार आहे, बरोबर आहे ना. म्हणजे ते सुंदर पिचाईने डेव्हलप केलेली ती टेक्नॉलॉजी की कुठल्याही गोष्टीला तुम्ही स्कॅन केले की त्याच्याविषयीची माहिती लगेच आली पाहिजे, हे लक्षात असतं. आता त्याच्यात एक MR नावाची जी काय आहे मिक्स्ड रियालिटी, म्हणजे काय, AR आणि VR याचं एक या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे, त्याचं मिड व्हर्जन आहे, लक्षात घ्या. म्हणजे खरं आणि आभासी याचं एकत्र या ठिकाणी कम्युनिकेशन होत असतं. ही थर्ड जनरेशन आपल्याला त्यातली टेक्नॉलॉजी मधली बघायला मिळते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी एक्सटेंडेड रियालिटी जी AR प्लस VR प्लस MR हे सगळं एकत्र येऊन या ठिकाणी काम करतं. म्हणजे आपण हे समजून घेऊ काय आहे ते त्याच्यामध्ये. पहिलं आहे VR, पूर्णपणे आभास आहे. AR म्हणजे खरं प्लस डिजिटल, पोकेमॉन गो किंवा वेगळे फिल्टर तुम्ही इंस्टावर बघता ते. तिसरा आहे MR, दोन्ही एकत्र येणारी होलोलेन्स नावाची या ठिकाणी कन्सेप्ट तुम्ही बघू शकता. आणि XR एक्सटेंडेड रियालिटीमध्ये सगळे एकत्र. आता एक्सटेंडेड रियालिटी अजून वर्क होतंय, लक्षात घ्या. पहिले दोन आता कामाला सुरुवात झालेली आहे. MR आणि XR च्या बाबतीमध्ये काम सुरू आहे. आता आवश्यक VR साठी काय लागतं, एक VR चा हेडसेट म्हणजे मेटाकोड्स किंवा HTC वेव्स किंवा प्ले स्टेशन, हे VR चे काही ऑप्शन्स असतात. हँड कंट्रोल्स आणि एक पॉवरफुल कम्प्युटर तुम्हाला लागतो, गेमिंग कन्सोल असणार, त्याच्यावर काम करू शकता. AR साठी कोणताही स्मार्टफोन पुरेसा आहे. स्मार्टफोन, टॅबलेट, लक्षात, स्मार्ट ग्लासेस ज्या आहेत त्या पुरेशा आहेत. म्हणजे तुम्ही आता काही शोरूम मध्ये जाल आणि सांगितलं की मला बाईक बघायची आहे, पण तुमच्याकडे एकच बाईक आहे, दुसरी बाईक कशा कलरची दिसते ते लगेच त्यांचा टॅब ओपन करताना दाखवतात, बघा अशा कलरचे आहे, मग दुसरा कलर दाखवतात, ते तुम्हाला रोटेट. हे जे काय तंत्रज्ञान आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला आज तुमचं प्रॉडक्ट या ठिकाणी रेडी करून सगळीकडे घेऊन जात बसायची गरज नाही. त्याचा डिजिटल डिस्प्ले जरी ठेवला तर तुम्ही तो फील करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये या ठिकाणी कस्टमरला त्या पद्धतीच्या बाबी या ठिकाणी समजून घेण्यासाठी मदत करू शकता, हे लक्षात त्याच्यावरती. चांगली बातमी काय त्याच्यामध्ये की AR साठी कुठलंही महत्वाचं हार्डवेअर लागत नाही, लक्षात. एक्झिस्टिंग तुमच्या हातात जे आहे त्याच्यावर तुमचं चालतं, म्हणजे मोबाईलवर तुमचं काम चालतं, लक्षात. AR आणि VR कसं काम करतं, ARच्या 4 पद्धती लक्षात घ्या. पहिला आहे डिस्प्ले, VRच्या डिस्प्ले, प्रत्येक डोळ्यासाठी वेगळी स्क्रीन, हाय रिझोल्युशनचे, लक्षात. मोशन ट्रॅकिंग म्हणजे तुमच्या डोक्याची हाताची हालचाल पकडणं, हे काम ते करतं, लक्षात घ्या. लेन्सेस, मानवी दृष्टी नैसर्गिक करण्यासाठी ते उपयोगाला येतं. आणि 3D साऊंड, अराउंडिंग जे तुमचं सराउंडिंग जे आहे तुम्हाला ते या ठिकाणी उपयोगाला येतं, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक डोळ्याला वेगळं दृश्य दिसतं, मेंदू ते दृश्य 3D करून एकत्र अनुभवतं. डोकं हलवलं की दृश्य बदलतं म्हणून ते खरं वाटतं. मेंदू भ्रमित होतं, त्याला खरं मानतो, लक्षात घ्या. म्हणजे ही व्हर्च्युअल रियालिटी आहे, हे क्रिएट केलं जातं आणि त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला या ठिकाणी दिला जातो, लक्षात घ्या. म्हणजे आता बऱ्याच वेळेला तुम्ही या ठिकाणी अशा काही गोष्टी बनवता, एखादा प्लास्टिकचा स्टूल डोक्यावर घातलेला असतो आणि दुसऱ्या बाजूने तो व्हिडिओ क्रिएट करतो, पण तो व्हिडिओ दिसताना विमानात बसल्यासारखा दिसतो, असे काही भाग आहेत. किंवा काही या ठिकाणी तुम्ही असे रील बघता की टीव्हीवर कुठेतरी धबधबा या ठिकाणी येत असतो आणि त्याच्या समोर राहून या ठिकाणी धबधब्याच्या समोर उभं राहिल्यासारखे फोटो काढतात. हे जे काय या ठिकाणी तुम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न करता, हेच या ठिकाणी सगळे आपल्याला VRच्या माध्यमातून, वेगवेगळ्या डिव्हायसेसच्या माध्यमातून बघायला मिळतं, लक्षात घ्या. ARच्या बाबतीमध्ये काय आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्याच्यात 3 पर्याय. एक आहे पर्यावरणाची ओळख, कॅमेरा वापरून आजूबाजूचं स्कॅन करायचं, लक्षात. मग तो सपाट पृष्ठभाग, वस्तू, अंतर हे ओळखण्यासाठीची मदत होते, लक्षात घ्या. दुसरं काय, आता याचा उपयोग कुठं होतो ARच्या बाबतीमध्ये, आता भूमापनासाठी उपयोग व्हायला लागलेला आहे. ड्रोनच्या माध्यमातून काही सर्व्हे केले जात आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग व्हायला लागलेला आहे, लक्षात घ्या. डिजिटल आच्छादन म्हणजे खऱ्या दृश्यावर आभासी वस्तू ठेवणं, म्हणजे टेबल आहे, या टेबलवर या ठिकाणी एखादा फ्लॉवर पॉट कसा दिसेल हे बघायचं आहे तुम्हाला, लक्षात. किंवा या ठिकाणी जसं सांगितलं तुमची रूम आहे, रूम मध्ये सोफा कसा दिसेल, टेबल बाकीचे कसे, हे बघायचे आहेत त्याच्यावरती. तुम्ही तुम्हाला चांगली हे घ्यायचे आहे, चष्मा घ्यायचा, फ्रेम घ्यायचा, सनग्लासेस घ्यायचे आहेत, ते कसे दिसतील हे बघायचे आहेत, पण जायला वेळ नाही त्याच्यामध्ये. तिथे गेला तरी आपल्याला लाज वाटत किती बघायचं त्याच्यापेक्षा. पण तुम्ही घरात बसलात आणि वेळ असेल तर तुम्ही शेकडो फ्रेम ट्राय करू शकता, मग फायनल करायचे आणि त्याचा कोड फक्त घेऊन जायचे की मला हे पाहिजे का, ऑर्डर पण तुम्ही तिथे करू शकता, लक्षात घ्या. हे इतकं इझी होतं का, म्हणजे एक दुकानदार लाखो फ्रेम ठेवू शकत नव्हता, पण त्या दुकानदाराच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लाखो फ्रेम आहेत. प्रत्येक जण आपल्याला पाहिजे ते निवडू शकतं, ऑर्डर करू शकतं, त्याचं प्रोडक्शन देता येतं, लक्षात घ्या. व्यवसायाची संकल्पना बदलली टेक्नॉलॉजीमुळे, हे लक्षात त्याच्यावरती. त्याच्यानंतर संवाद, वापरकर्ता हा त्या वस्तूंशी संवाद साधू शकतो. म्हणजे ही फ्रेम मला नको आहे, हा टेबल मला इथं नको आहे,
या पद्धतीचे या ठिकाणी गोष्टी तुम्ही करू शकता, लक्षात घ्या. आवश्यक तंत्रज्ञान सांगितलं तुम्हाला, कम्प्युटर व्हिजन्स जगात बघण्यासाठी, AIML डिसिजन घेण्यासाठी, सेन्सर्स तुमचे हालचाल, लाईट, त्यानंतर अंतर हे मोजण्यासाठी, GPU लागतात तुम्हाला जलद ग्राफिक काम करण्यासाठी, आणि 5G इंटरनेट सध्या जे अस्तित्वात आहे ते लागतं. क्लाउड कम्प्युटिंग मोठी माहिती साठवण्यासाठी लागतं, लक्षात घ्या. आणि हे सगळं घडायला लागले तुमच्या आजूबाजूला. तुमच्या व्यावसायिक संकल्पना ज्या डोक्यात येत आहेत त्याच्यामध्ये हे तंत्रज्ञान कुठं कुठे आपल्याला इंटिग्रेट करता येतं हा विचार तुम्हाला द्यायला पाहिजे. तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. म्हणून हे सेशन आपल्या ह्या 365 दिवसांच्या सिरीजमध्ये समाविष्ट केलेलं आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. आता त्याचा विविध क्षेत्रामध्ये प्रॅक्टिकली वापर कुठे चालू झालेला आहे त्यातली काही उदाहरण बघा. म्हणजे शिक्षणामध्ये तुम्ही काही गोष्ट अशा बघताय, लक्षात घ्या. एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड असतो आणि त्या इंटरॅक्टिव्ह बोर्डवर जर तुम्हाला सांगितलं हार्ट कसं दिसतं, आता तुमच्या पाठीमागची जी पिढी आहे त्या जर ह्याला विचारलं त्याच्यामध्ये, एक तर ते आपण या ठिकाणी बदामाच्या आकाराचं हार्ट जे सगळ्यांना सेंड करतात ते दिसतं, नाहीतर मेडिकल सायन्समध्ये कुठेतरी चित्रात दाखवलेलं असतं ते दिसतं. ते 3 डायमेन्शननी कसं दिसतं, त्याचं वर्क कसं करतं हे दाखवण्याची ताकद जी आहे ती आता या ठिकाणी एज्युकेशनमध्ये आलेलं आहे, मेडिकल फील्डमध्ये, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आलेलं आहे. म्हणजे ते ऍक्च्युअल कसं काम करतं, त्याचे इम्पॅक्ट, केमिकल रिॲक्शन. अगोदर वर्गात लेक्चर फक्त या ठिकाणी लेक्चरर सांगायचे, म्हणजे ते सांगायचे आणि विश्वास ठेवायला हा हे असं होत असेल. त्याच्यानंतर आली PPT, त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रोसेसची ॲरोच्या माध्यमातून एक्सप्लेन करायला आली. आणि आताच्या बाबतीमध्ये ते ऍक्च्युअल काय इफेक्ट घडतात आणि चेंजेस जे होतात ते चेंजेस प्रत्यक्ष बघण्यासाठीची तुम्हाला सोय उपलब्ध झाली. हा एज्युकेशनमध्ये मोठा झालेला बदल, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी व्हर्च्युअल ट्रिप्स, कोविड ज्या वेळेला आला त्या कोविड वेळेला टुरिझम डिपार्टमेंटनं किंवा टुरिझम मध्ये काम करणाऱ्या लोकांनी काय चालू केलं, मग व्हर्च्युअल एक्झिबिशन भरवायला चालू केली. जगभरातले प्रसिद्ध स्पॉट तुम्हाला या ठिकाणी व्हर्च्युअल दाखवले. त्यांनी दाखवल्यामुळे त्यातनं रेव्हेन्यू हा त्यांचा विचार नव्हता. त्यांनी तुमच्या डोक्यात ह्या गोष्टी टाकल्या. त्यावेळेला लक्षात घ्या की जगात ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुमच्या वेळ आहे तर बघून घ्या, त्याची बकेट लिस्ट बनवा, मला इथं जायचं आहे तिथं जायचं आहे. हे त्यांचं मार्केटिंगचं काम त्यांनी त्यावेळेला करून घेतलं, हे लक्षात त्याच्या वतीत हे आपल्याला समजायला पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे 3D अॅनाटॉमी. आता मी ज्याच्यावर चर्चा केली हे लक्षात द्या, ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. इतिहासामधले शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा आभास या ठिकाणी, म्हणजे ती सैर तुम्हाला करून आणणं, त्या टूरला जायचं आहे, तुम्हाला सगळे टूर बघायचे आहेत का, तर सगळे किल्ले असे बघू शकता. त्यानंतर तुम्हाला आता सांगितलं तसं की धोकादायक रासायनिक जे काही या ठिकाणी वापर आहेत ते लॅबमध्ये केल्यानंतर त्याचा या ठिकाणी त्रास होणं, बाकी ते थोडेसे सुरक्षिततेचे प्रॉब्लेम तयार होणं, त्याच्यापेक्षा ते सगळंच या ठिकाणी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून व्हायला लागलेलं आहे. VR वापरून शिकल्यामुळे 75% जास्त लक्षात राहण्याची शक्यता आहे. आणि आता शाळा कॉलेजेसमध्ये ही टेक्नॉलॉजी यायला लागलेली आहे, वापरायला लागलेत, लक्षात त्याच्या होते. त्याच्यानंतर आपण बघतो या ठिकाणी की जीव वाचवणारं तंत्रज्ञान, म्हणजे या ठिकाणी सर्जरीसाठी याचा उपयोग व्हायला लागलेला आहे VRचा. त्यानंतर तुम्हाला VR मुळे भूल न देता प्रक्रिया करणं हे थोडंसं पॉसिबल व्हायला लागलेलं आहे. PTSD, आता हेच काही मेडिकल टर्म्स आहेत, मला एक्सप्लेन नाही करता येणार, लक्षात घ्या, पण ती माहिती तुम्हाला असावी म्हणून त्याच्यामध्ये. सैनिकांच्या मानसिक आघातासाठी याचा वापर केला जातो. वेगवेगळे जे फोबिया तुम्हाला असतात, उंचीचा, अंधाराची भीती असते, तर ती भीती घालवण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. तुमचं या ठिकाणी रिहॅबिलिटेशन जर करायचं असेल, स्ट्रोक आलेलं, पॅरालिसिस आलेल्या लोकांसाठी, त्यासाठी याचा उपयोग केला जातो आता, लक्षात घ्या. आणि त्यानंतर दुर्गम भागातल्या रुग्णाला या ठिकाणी सल्ला द्यायचा असेल तर या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जाऊ शकतो. म्हणजे त्याच्या बॉडीचं या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी परीक्षण केलं जाऊ शकतं आणि वैद्यकीय सल्ला देखील त्याला दिला जाऊ शकतो. हा बदल व्हायला लागलेला, लक्षात घ्या. आता भारताबाहेरचे अनेक सर्जन टेक्नॉलॉजी वापरून भारतातल्या मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये सर्जरी करायला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि हे सोपं सहज शक्य झालेलं आहे. आता उद्योग आणि उत्पादनामध्ये याच्यावर आपण बघितलं, म्हणजे डिझाईन्स, गाड्या आणि मशीन्स बांधण्यासाठी त्याचं 3D मॉडेल तयार करणं, कामगारांना धोकादायक कामाचा सराव करण्यासाठी ट्रेनिंग देणं, त्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी ARचं मार्गदर्शन करणं. म्हणजे तुम्ही आता 4 व्हीलर जर शिकायला गेलात चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तर पहिल्यांदा तुम्हाला ती गाडी हातात देत नाही, ते सिम्युलेटरवर बसवतात. म्हणजे तुम्हाला रस्ते तयार होतात, डोंगर तयार होतात, स्पीड ब्रेकर तयार होतात, ट्रॅफिक पार्कमध्ये तुम्ही जाता आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी शिकता, लक्षात घ्या.
म्हणजे रिस्क कमी झाली. रस्त्यावर गाडी आणून तुम्ही कुणाला तरी धडकणार, कोणीतरी आडवं येणार, ऍक्सिडेंट होणार, त्यापेक्षा पहिल्यांदा इथं शिका आणि मग तुम्ही बाहेर घेऊन या. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये यायला लागलेलं आहे लक्षात त्याच्या बाबतीतनं. म्हणजे टाटा मोटर्स विमान गाड्या डिझाईन करत असताना पहिला VR मध्ये आता मोठमोठे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट देखील या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचं काम केलं जातं लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे रिटेल आणि ई कॉमर्स. म्हणजे आता व्हर्च्युअल ट्रायल रूम आले. तुम्ही आता बऱ्यापैकी शॉपिंग करणारे जे आहेत ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही स्वतःचा फोटो किंवा इमेज अपलोड केली की वेगवेगळे कपडे तुम्हाला ट्राय करून बघू शकता वेबसाईटवरच आणि पाहिजे ते घ्यायचं नको असलं तिथं सिलेक्ट. म्हणजे हे सगळे ऑप्शन्स काय आहेत, हे तंत्रज्ञान आहे जे तुमच्या व्यवसायासाठी वापरला येऊ शकतं. जे तुम्ही जर अधिकारी बनलात तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरता येऊ शकतं लक्षात घ्या. भविष्यामध्ये IAS ऑफिसर जसं आहे तसे या ठिकाणी VR डायरेक्टर, AR डायरेक्टर या पद्धतीच्या पोस्ट निघल्या तर त्याचं तुम्हाला या ठिकाणी कौतुक वाटू नये हे लक्षात घ्या. अशी परिस्थिती आता आहे कारण त्याची गरज बनलेली आहे लक्षात घ्या त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्वेलरी ट्राय करता येते, मेकअपचं ट्रायल करता येतं, फर्निचर प्लेसमेंट ट्राय करता येतं. म्हणजे तनिष्क, आयकिया, लॅक्मे लक्षात या सगळ्या गोष्टी आता हे वापरायला लागलेल्या आहेत हे लोक लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी रिटर्न्स करण्याचा चान्स कमी होतो, विक्री जास्त होते. रिअल इस्टेटमध्ये घरं तर दाखवायला लागलेले आहेत. 3D फ्लोअर प्लॅन बनवले जातात, प्लॅन बनवले जातात. बांधकामाच्या अगोदरच घर कसं दिसेल हे बघितलं जातं. पाहिजे तसे चेंजेस केले जातात जे अगोदर शक्य नव्हतं. अगोदर ते मॅपच वाचता यायचे नाहीत, काहीतरी काढलेलं आहे होईल त्यावेळेला काढायचं, इंजिनियर म्हणतील असं आहे, मग ते तोडलं जायचं. हे खर्च जे व्हायचे ते आता खर्च वाचलेले आहेत लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या की टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये घरी बसून जग बघता येतं. हॉटेलच्या रूम अगोदरच बघून तुम्ही बुक करायचं का नाही ठरवू शकता. म्युझियमची टूर करता येते लक्षात त्याच्यामध्ये. कोरोना काळात त्याच्यात प्रचंड वाढ झाली ज्याच्यावर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं लक्षात घ्या. गेमिंग आणि एंटरटेनमेंटच्या बाबतीमध्ये देखील या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी वापरली जाते हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. वेगवेगळ्या पद्धतीच्या संगीत जे काय हे असतात कॉन्सर्ट जे असतात त्याचा वापर केला जातो. 3D वेगवेगळ्या पद्धतीचे मूव्हीज यायला लागले तुम्ही बघितलं लक्षात घ्या. घरी बसल्यानंतर मैदानासारखा फील येईल अशा पद्धतीची काही टेक्नॉलॉजी आलेली आहे. युद्धाचा सराव करण्यासाठी डिफेन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता टेक्नॉलॉजी वापरली जाते. विमानाचं प्रशिक्षण देण्यासाठी फ्लाईट स्टिम्युलेटर बनवलेले आहे. वेगवेगळ्या मोहिमांचं नियोजन केलं जातंय. शत्रूंच्या भागाचा अभ्यास केला जातो. या गोष्टी जशा डिफेन्समध्ये वापरल्या जातात तसं आर्किटेक्चरमध्ये देखील या ठिकाणी बांधण्याआधीच बिल्डिंग पूर्ण फिरून बघता येते तुम्हाला. डिझाईन लगेच बदलता येतं काय वाटलं तर. ग्राहकांना त्याचा एक्सपिरियन्स देणं शक्य होतं. म्हणजे तुम्ही घर बुक करणार आहात, घर 4 वर्षानंतर मिळणार आहे. मग 4 वर्षानंतर तुमची बेडरूम कशी असेल, किचन कसं असेल, हॉल कसा असेल लक्षात, टेरेस मिळेल का, बाल्कनी कशी असेल, त्याचा गेट कसा असेल, वेलकम गेट हे दाखवलं जाते लक्षात घ्या. आता याच्यात काय होतं, दाखवतात एक वेगळंच आणि घडतं काय वेगळंच असंही काही ठिकाणी बनतं लक्षात घ्या. पण ज्याला कस्टमर सर्व्हिस चांगली द्यायची आहे, वारंवार ग्राहकांनी आपल्याकडे आलं पाहिजे असं वाटतं, त्या लोकांनी मात्र चांगल्या सर्व्हिसेस देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे लक्षात घ्या. आता आपण काय करतो, आज सकाळी बरोबर या ठिकाणी 7:13 316 लोक आपण एकत्र आहोत. व्हर्च्युअल मीटिंग हा त्यातलाच एक भाग आहे हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी व्हर्च्युअल ऑफिसेस यायला लागले. त्याच्यानंतर या ठिकाणी दूरच्या कुटुंबाशी भेट तुमची शक्य झाली आहे व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून. इस्रोनं या ठिकाणी अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी VR वापरायला सुरुवात केली आहे. त्यानंतर एम्सनं चांगल्या शस्त्रक्रियेसाठी याचा ट्रेनिंगसाठी याचा उपयोग चालू केलेला आहे. रिलायन्सनं जिओ क्लासेस आणलेले आहेत. DRDOनं सैन्याच्या प्रॅक्टिससाठी हे चालू केलेलं आहे. इंडियन रेल्वेनं ड्रायव्हरसाठी सिम्युलेटर बनवलेले आहेत. त्या आपल्या आजूबाजूच्या ह्या टेक्नॉलॉजीचा वापर असणाऱ्या या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे सांगितले मित्रांनो. म्हणजे काय की हे तंत्रज्ञान आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आपण मागं पडून चालणार नाही. आपण समजून घ्यायचं आणि ते कुठं आपल्या ज्या काही स्टार्टअपच्या आयडिया आहेत, आपल्याला अधिकारी बनायचं आहे, आपल्याला एखाद्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती करायची आहे, चांगल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये सर्व्हिस करायची आहे, तर त्यावेळेला ह्या तंत्रज्ञानाच्या बाबी ज्या आहेत त्या मला माहीत असणं गरजेचं आहे. एखादा आर्ट्सचा विद्यार्थी आहे, कॉमर्सचा विद्यार्थी आहे, सायन्सचा विद्यार्थी आहे, बेसिक सायन्स मधला, आणि तो ज्यावेळेला एखाद्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला जातो आणि ह्या तंत्रज्ञानाविषयी भरभरून तो बोलेल, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कसा उपयोग होतो, वेळ कसा वाचवू शकतो, ह्यावर ज्यावेळेला तो बोलेल त्यावेळेला त्याचं एक वेगळं इम्प्रेशन क्रिएट होऊ शकतं हे लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे ऐकायचं आणि सोडून द्यायची ही भूमिका करायची नाही हे समजून घ्या. ह्याचे फायदे काय आहेत आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचे? एक तर सुरक्षित प्रशिक्षण.
कोणतंही ट्रेनिंग द्यायचं असेल हे लक्षात घ्या, ते सुरक्षित. म्हणजे आता सैन्यांना या ठिकाणी ट्रेनिंग देत असताना फायरिंग प्रत्यक्ष न करता या ठिकाणी जर स्टिम्युलेटर द्यायला लागलेले आहेत, तर ते चुकून गोळी लागली म्हणण्याचा प्रकार होईल का? नाही होणार आहे. तो थोडा सराव त्याचा वाढेल आणि मग पुढे जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. वेळेची बचत होते, खर्चाची बचत होते. त्यानंतर या ठिकाणी अधिक चांगलं प्रॅक्टिस करता येतं मॅक्झिमम. गोळ्या जर संपत असतील खऱ्या लक्षात घ्या, तर ते म्हणतील दररोजच्या 50च गोळ्याची प्रॅक्टिस कर. पण तर जर करता या ठिकाणी त्याचा प्रॉब्लेमच काय नाही, त्याच्यामध्ये फक्त इलेक्ट्रिसिटी लागणार, त्यामुळे ते दररोज 5,000 गोळ्याची का प्रॅक्टिस करणार. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला तुम्ही बघितलेलाच नाही तो कॅमेरा, लक्षात का. कोडॅक सारखी कंपनी फोटोचे कॅमेरे यायचे, त्याच्यामध्ये 36 रोल मिळतील, 40 म्हणजे 40 किंवा 36च फोटो काढले जायचे. ते बघायला यायचे नाहीत, त्यातले 3-4 खराब व्हायचे. तो मध्ये कोणीतरी सनलाईट मध्ये उघडला तर रोलच खराब व्हायचा. अशामुळे या ठिकाणी फोटो इतके जपून काढले जायचे, मोजले जायचे, माझे किती झालेत, किती बाकी आहेत, अजून किती स्पॉट आहे. आता काय झालंय तुम्हाला, की हजारो फोटो तुम्ही काढता. म्हणजे एक एक इव्हेंटला मी ज्यावेळेला जातो त्यावेळेला 200-200, 300-300 फोटो काढलेले असतात, लक्षात का. तर ते बघता येतात, परत डिलीट करता येतात, टेक्नॉलॉजी बदलली. हा या ठिकाणी चांगला फायदा होतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं डिसेबल पर्सन जे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची डिसेबिलिटी असणार, लक्षात घ्या, त्यांना एक वेगळंच वरदान या माध्यमातून मिळते, लक्षात. ते चांगल्या पद्धतीने पुढे जायला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या. सृजनशीलता जी आहे ती, नवनवीन कल्पना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विकसित होत आहेत, काम करणं सोपं जातं, नवनवीन वैज्ञानिक प्रयोग करणं सोपं जातं, लक्षात घ्या. मानसिक आरोग्य, ताण कमी करणं, ध्यान, थेरपी यासाठी याचा उपयोग केला जातो. आता एक काही बेसिक गोष्टी लक्षात याच्यामध्ये, की व्ही आर चांगलं आहे की नाही, ते सगळंच चांगलं आहे असं नाही, त्यात काही तोटे पण आहेत, धोके पण आहेत. म्हणजे एक तर व्ही आरचा चांगला सेट घ्यायचा झालं तर 30,000 रुपये-पासून 3,00,000पर्यंत जातं. हे सर्वसामान्यांना परवडेल असं नाही, लक्षात घ्या. आरोग्यावर, डोळ्यावर याच्या वापरानं जास्त काळ वापर जर केला तर, आता कोणतंही तंत्रज्ञान, कोणतीही बाब अति तिथं माती, हे आपल्याला माहिती आहे, लक्षात. त्यामुळे त्याला जास्त या ठिकाणी ताण देऊन चालणार नाही, लक्षात घ्या. दुसरं, तुमच्या या ठिकाणी मोशन सिकनेस येतो, चक्कर येणं, उलटी येणं असे काही वेळेला घडतं, लक्षात घ्या. डोकेदुखी वाढते. मुलांसाठी जर त्याचा अतिरेकी वापर झाला तर या ठिकाणी थोडंसं धोका येतो, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपण थोडंसं सामाजिक जगातनं वेगळ्याच जगात जातो. म्हणजे आयसोलेटेड व्हायला लागतो, व्हर्च्युअल जगात जास्त जगायला लागतो, लक्षात घ्या. व्हीआरच्या गेमची व्यसनाधीनता लागते. मी पोकेमॉन गोची गेम सांगितली, त्याच्यामध्ये काही लोकांच्या आत्महत्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, त्यानंतर त्याच्यावर बंदी आली, खेळायचं बंद झालं वगैरे, हे सगळे प्रकार कदाचित तुम्हाला माहित असतील, लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला कंपनी तुम्हाला या ठिकाणी गोपनीय वस्तूंवर या ठिकाणी हालचाल ठेवू शकते, सर्व रेकॉर्ड केलं जाऊ शकतं. आता ते सेफ राहिलेलंच नाही आजूबाजूला, लक्षात घ्या. वास्तव जगाशी तुमचा संपर्क तुटतो, बॅटरी संपू शकते, हेडसेट जड असतो, केबलची अडचण येते. तंत्रज्ञान अजून तितकं विकसित झालेलं नाही, इथं स्कोप आहे तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी अजून दर्जेदार AR आणि VR चे ऍप, गेम, चित्रपट नाही आहेत, भारतीय भाषेमध्ये विशेषतः उपलब्ध नाहीत, लक्षात घ्या. वास्तविकतेमध्ये चा एक भ्रम तयार होतं, ओळखीची एक आयडेंटिफिकेशनची एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, मानसिक विकासावर प्रॉब्लेम होऊ शकतात, लक्षात घ्या. आणि याच्यात सरळ पुन्हा इंडिया आणि भारत अशी दरी निर्माण होण्याची शक्यता असते, हे लक्षात घ्या. गरीब श्रीमंत जसं म्हणतात त्या पद्धती होऊ शकते, हे लक्षात घ्या. करिअरच्या या नवीन संधी ज्या आहेत ह्या आपण समजल्या पाहिजेत, की याच्यात AR VR डेव्हलपर म्हणून आपल्याला संधी आहे, 3D मॉडेल क्रिएटर आणि तुम्हाला अॅनिमेटर म्हणून संधी आहे, UX UI डिझाईन इंजिनियर आणि AR VR साठी संधी आहे, गेम डेव्हलपरला संधी आहे, कंटेंट क्रिएटर म्हणून संधी आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटला संधी तुम्हाला आहे, ट्रेनर म्हणून तुम्हाला संधी आहे, आणि वेगवेगळ्या स्टार्टअपमध्ये याच्या वेगवेगळ्या उद्योगासाठी याचा वापर करू शकतो आपण, लक्षात घ्या. मग याला शिकण्यासाठी अनेक मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत, सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत. गुगल देतं, ऍपल देतं, लक्षात. त्याच्यामध्ये देतं, अनअकॅडमी आहे, कोर्सेरा आहे, असे वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्या. मित्रांनो, असे सेशन ज्या वेळेला आपण घेतो तर आजचा टास्क आपल्याला काय, लक्षात घ्या, की 5 सेक्टर घ्या, म्हणजे ज्याच्यामध्ये एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, सोशल आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर डिसेबल पर्सन्स आहेत, लक्षात घ्या, आणि फायनान्स. या 5 सेक्टरमध्ये AR आणि VR टेक्नॉलॉजीचा वापर करून भविष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत याच्याविषयी एक चांगला प्रॉम्प्ट द्या यायला. मी जेव्हा टास्क देतो तेव्हा फार मोठे काय तुम्हाला या ठिकाणी ओझं उचलायचं नसतं, लक्षात घ्या. 2-4 तास काम करायचं नसतं. अत्यंत परफेक्ट प्रॉम्प्ट बनवायचा, तो प्रॉम्प्ट त्याला द्यायचा, आउटकम येईल ते सगळं वाचायचं. मुद्द्याचं सेक्टर सांगितले मी तुम्हाला, एज्युकेशन, हेल्थ, त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं इंडस्ट्री असेल,
फायनान्स असेल, कुठलेही 5 सेक्टर घ्या. या 5 सेक्टरमध्ये भविष्यामध्ये ARच्या माध्यमातून, VRच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात, येणार आहेत, येऊ घातलेल्या आहेत, याची फक्त या ठिकाणी आपल्याला रिसर्च करायचा आहे. लक्षात घ्या. कालचं सत्र थोडं डिस्टर्ब झालं इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून. ते थोडंसं मी व्यवस्थित रेकॉर्ड करून अपलोड करतो, तिथपर्यंत आपण पोहोचूया. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, की येत्या रविवारी आपली करिअर संसदेची पहिली विकली बैठक आहे. त्यामुळे आपल्या संसदेतल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचवणं गरजेचं आहे. आज उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि आजचं सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.